जय श्रीराम मंडळी. आता आम्ही नेपल्समध्ये आहे. 4 दिवस झालेत आमचं जहाज नेपल्सच्या पोर्टवर येऊन, आणि आज आम्ही चाललो आहे बाहेर. शोर लिव्ह घेतलेला आहे. ब्रिजवरती आलो आहे आता पासपोर्ट आणि शोर लिव्ह पास घ्यायसाठी, आणि कॅश ॲडव्हान्स पण लागणार होती. कॅश ॲडव्हान्स पण घेतली आणि आता निघालो आहे. चला आता जाऊया. बाहेरचं हे दृश्य बघताय तुम्ही कसं आहे. इकडे पॅसेंजर वेसल आहेत सगळ्या. त्या पोर्टला सगळ्या पॅसेंजर वेसल लागतात बघा हे इकडे. आणि आता निघूया बाहेर. जायचं आहे बाहेर. जहाजमधून उतरतोय आम्ही. आता आपल्याला गेटकडे जायचं आहे. गेटमध्ये पासपोर्ट आणि शोर लिव्ह पास दाखवावं लागेल पहिल्यांदा. त्याच्यानंतरच आपल्याला बाहेर एंट्री देतील. आणि आम्ही दाखवला शोर लिव्ह पास आणि पासपोर्ट, भेटले आम्हाला बाहेर एंट्री. तर आता चला जाऊया, बघूया नेपल्स कसं आहे ते. दोन 3 महिन्यानंतर बाहेर आल्यावर जरा फ्रेश वाटतंय. असं जेलमधून बाहेर आल्यासारखं वाटतंय. मोकळा श्वास घेतलेला आहे आज आम्ही. तर चला जाऊया, बघूया आता काय नवीन बघायला भेटते काय नेपल्समध्ये, बघूयात. आणि तुम्ही बघू शकताय रोडवरतीच पटरी आहे ट्रेनची. आता ट्रेन केवढी मोठी आहे माहिती नाही, पण ट्रेनच्या पटरी आहेत. जर आलीच ट्रेन तर मी दाखवेन तुम्हाला पुढे. तर बघूया आता. आणि हे बघा आली ट्राम. ही ट्राम आहे, ट्रेन नाही आहे. मला वाटलं ट्रेन असेल, पण मी गुगलला सर्च केल्यानंतर बघितलं याला ट्राम बोलतात. नेपल्समध्ये ट्राम सेवा खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला पण डाऊट असेल तर एकदा गुगलला तुम्ही पण चेक करून बघा ट्राम आणि ट्रेनमध्ये काय फरक आहे तो. आणि हे बघा स्विच. हे स्विचचं काम आहे रस्ता क्रॉस करायसाठी. हे दाबलं की रेड सिग्नल लागतोय. रेड सिग्नल लागल्यावर आपल्याला माहितीच आहे गाड्या सगळ्या थांबतात, आणि त्याच्यानंतर आपण आरामात रस्ता क्रॉस करू शकतोय निवांतमध्ये. तर आता जाऊया पुढं. मार्केटमध्ये जायचं आहे आम्हाला. मेन पहिलं आमचं काम आहे सिम कार्ड घ्यायचं इंटरनेट वापरायसाठी. तर जाऊया, बघूया सिम कार्डचं शॉप कुठे भेटते आणि सिम कार्ड घेऊया आता. आणि इकडं तुम्ही बघू शकता हे बस स्टॉप आहे. इकडं बस स्टॉप आहे. आणि आलो आहे आम्ही आता मार्केटमध्ये. सिम कार्डचं शॉप पण भेटले. तिथे विचारलं आम्ही सिम कार्ड, पण लई महाग सांगत होता. 15 युरो सांगत होता सिम कार्डचे. मग आम्हाला सिक्युरिटी बोललेला की आतमध्ये भरपूर दुकान आहेत सिम कार्डची, म्हणून आम्ही तिथे घेतले नाही. मग आलो पुढं आणि पोचलो मेन मार्केटमध्ये. हे बंगाली मार्केट बोलतात त्याला. हे बंगाली लोकांचं पूर्ण मार्केट आहे. सगळ्यां त्यांचीच दुकान आहे तिथं. तिथं आलो. हे एवढं दिसतं, एवढं आहे गल्ली. आणि पुढे गेल्यावर पण हाय बोलतायत. आता गेल्याशिवाय आपल्याला काय समजणार नाही, पण ते बंगाली लोकांचं नाही, इथल्या स्थायिक लोकांचं ते नाही ते. तर जाऊया, बघूया, समजेल पुढे गेल्यावर आपल्याला. हे बघा आलो आहे आता मेन रोडवर. आणि आमची टीम पण आहे सोबतच. आम्ही 5 जण आलो आहे. हे बघा समोर आहेत 4 जण. आमचे इंजिनियर आहेत, कुक आहे, सगळे आलो आहे आम्ही. तर बघूया आता, शॉपिंग करूया थोडीफार. थांबा, 4 साहेबला आमच्या काहीतरी दिसले, तो काहीतरी घ्यायचं आहे म्हणतोय. बघूया आता. कॅब घ्यायची आहे म्हणाल्या. मला पण कॅब घ्यायची होती. तर चला बघूया आतमध्ये. 4 साहेब मग कॅब त्यानं बघत होते. माझं मी काम करत होतो, व्हिडिओ काढत होतो, व्हिडिओ शूट करत होतो. आणि नंतर मग आम्ही घेतली कॅब आणि निघालो तिथून बाहेर जायला. दुसरीकडे पण जायचं होतं आम्हाला. आणि थोडं पुढं आलो आम्ही. चप्पलचं दुकान दिसलं, शूजचं, लेडीज शूज ते नव्हते सगळे. आलो, बघितलं इथं. आणि एक होती वायरिंगवाली चप्पल, वायरिंगवाली. मी दाखवतो तुम्हाला झूम करून. बघा ती ब्लॅकवाली दिसते बघा समोर, वायरिंगवाली चप्पल. 10 युरो लिहिले त्याच्यावर. 10 युरो म्हणजे 1000च्या बाहेरच थोडे. आणि मग आलो आम्ही चप्पल बघून. काही घेतली नाही, फक्त बघितली आणि आलो बाहेर. आणि आमचं 4 साहेब जिथं दुकान दिसेल तिथं घुसायचं.
कुठं पण शॉप असतं तिथं घुसायचं, बघायचं काय आहे काय. इथं पण घुसला आधीच, आणि नंतर मग मी गेलो मागून त्यांच्या, बोलवलं म्हणून. बघ इथं लेडीजचे कपडे होते सगळे. आणि आम्हाला टाईम पण झालेला भरपूर, आता वेळ होत होता. मग आम्ही जायचं ठरवलं आणि पुढं आलो. एक परफ्यूमवाला शॉप भेटला आम्हाला, तिथं गेलो आम्ही. तिथं काय आपल्याला जो पाहिजे तो परफ्यूम बनवून भेटतोय, जसा पाहिजे स्मेल तसा. त्यांना दाखवायचा स्मेल सांगायचा, त्यांनी बनवून देतात. आमच्या 4 सापचं काय सायन अप होतं म्हटल्यावर काय त्यांची काय शॉपिंग थांबतच नव्हती. जिथे जाईल तिथे शॉपिंगच करत होते. घेतलं त्यांनी परफ्यूम आणि निघालो. वेळ झालेला भरपूर, आणि आमचं काय 10 वाजायच्या आधी आम्हाला पोचायचं असते. ऑनबोर्ड रूल आहे आमचा तसा. मग काय गेलो पटापट, आणि एक शॉप भेटलं तिथं. त्या दिदीने आम्हाला राखी बांधली. 2 दिवसापूर्वीच रक्षाबंधन झालेलं. आणि इथं काय आमची लाईफच अशी आहे की रक्षाबंधन काय कुठलेच सण आम्हाला भेटत नाहीत कधीच. जर नशिबात कधी असले तर भेटतात, नाही तर आम्हाला मग सण ते काय भेटत नाही. आमचं पूर्ण अर्ध वर्ष इकडेच जहाजवरतीच जाते. मग आम्ही राखी बिखी बांधून घेतली आणि निघालो मग जहाजवर जायला. आणि तिथं एक सिमचं शॉप होतं, तिथून आम्ही सिम कार्ड पण घेतलं. हे बघा, मी मग अशी तुम्हाला सांगितलं त्या स्विचबद्दल, रस्ता क्रॉस करायचं ते करत आहेत. आणि आम्ही पण मग रस्ता क्रॉस केला आणि आलो. पण काय मेन गेट बंद होता जिथून आम्ही एंट्री केलेली, तो 8ला बंद होतोय. आता आम्हाला पण माहीत नव्हतं. मग आम्ही गेलो दुसरीकडं, 1-1.5 किलोमीटर उलटं चालत गेलो आणि दुसऱ्या गेटमधून आम्ही आत गेलो. आणि दुसऱ्या गेटमधून आत गेल्यानंतर परत आम्हाला जेवढं चालत आलं तेवढं परत तिकडे जावं लागलं, कारण की आम्हाला पासपोर्ट CTC जिथे दाखवलेलं होतं तिथं जायचं होतं. आणि परत तिकडे 1-1.5 किलोमीटर आम्ही गेलो चालत चालत. पूर्ण थकलेलो, जाम एकदम, सगळेच थकलेले. तरी पण काय आता टायमिंगवर जायचं होतं, पटापटा चालत गेलो. आणि फायनली पोचलो मेन गेटला. तिथं आलो, एंट्री केली, पासपोर्ट ते सगळं दाखवलं आणि मग आतमध्ये आलो. मला पण काय आता ड्युटीवर जायचं आहे परत. तर चला मंडळी, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.